नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुणेच्या बरड एकांकिकेने पटकावला राज्यस्तरीय अटल करंडक। गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा सन्मान। भव्य दिव्य आणि सिनेनाट्य सोहळ्याला साजेसा नयनरम्य सोहळा। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय स्वायत्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत पुणेच्या रंगपंढरी संस्थेच्या बरड एकांकिकेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 12व्या पर्वातील अटल करंडकवर आपले नाव कोरले। त्यांना मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरवण्यात आले। तसेच यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्त्वपूर्ण वर्षानिमित्त गौरव रंगभूमीच्या पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या 2 रंगकर्मीचा गौरव करण्यात आला। मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर अनुभवी अभिनेत्री म्हणून नीना कुलकर्णी ओळखल्या जातात। नाटक, चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सिरीज या सर्व माध्यमात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। तर सुनील बर्वे हे सुद्धा मराठी रंगभूमी, दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय कलाकार आहेत। त्यांची साधी सरळ भूमिका ते विनोदी, गंभीर, भावनिक अशा विविध प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारतात, म्हणून ते प्रेक्षकांमध्ये विशेष प्रिय आहेत। या दोन्ही मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी 50,000 रुपये असे होते। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महांतिम फेरीचे पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भोईर, पनवेल।